नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे गीताज किचनमध्ये। आज आपण बघणार आहोत चमचमीत मसाला भात आणि कढी। साधी सोपी रेसिपी बघणार आहोत। तर आता या रेसिपीसाठी बघणार आहोत की काय साहित्य आपल्याला लागणार आहे। आपण 2 कांदे घेतलेले आहे, मोठे लंबे चिरून घेतलेले आहे त्याला, आणि 2 मिरच्या असे लंबे चिरून घेतलेले आहे। आता मसाल्यामध्ये त्याच्यात 2 दालचिनी, 3 ते 4 लवंग आणि 2 इलायची, राई, जीरा, मोठी इलायची आणि करणफूल असं घेतलेलं आहे। एक अद्रक लसूणचं पेस्ट घेतलेला आहे 1 चम्मच, 1 टोमॅटो घेतलेला आहे मोठा चिरून, आणि आलू, गोबी, मटर असं 1 वाटी घेतलेला आहे आणि त्याला धुवून घेतलेला आहे, त्याला भिजू ठेवलेला आहे। आणि 1 कप आपण घेतलेला आहे बासमती राईस। तर त्या बासमती राईसला आपण छान धुवून घ्यायचं आहे। त्याला धुवून गेल्यानंतर त्याला 15 ते 20 मिनिटं असं भिजून ठेवून द्यायचं आहे साईडला। आता आपण घेऊया मसाला भात बनवायला। तर मसाला भात बनवायसाठी आता आपण गॅस स्टोव ऑन करूया। आपण आता कुकर ठेवलेला आहे इथे। त्यामध्ये 2 टेबलस्पून ऑइल टाकायचं आहे आणि 1 टेबलस्पून असं तूप टाकून घ्यायचं आहे। बघायचं आहे की तेल आणि तूप बरोबर गरम झालेलं आहे का। तेल आणि तूप गरम झाल्यास आपल्याला जे मोठे कांदे होते ते टाकून घ्यायचे आहे। कांद्याला छान परतून घ्यायचं आहे। आता जे आपण मसाले घेतले होते ते टाकून द्यायचे त्यामध्ये, आणि मिरच्या पण टाकून द्यायचे। त्याला छान परतून घ्यायचे। आता मसाले बघूया। 2 चम्मच हिरोती घेतलेली आहे, थोडीशी हळद घेतलेली आहे, 1 टेबलस्पून गरम मसाला घेतलेला आहे आणि 1 टेबलस्पून धनिया पावडर घेतलेला आहे। आता आपले कांदे छान लाल झालेले आहेत। त्यामध्ये आपण थोडं अद्रक लसूणचं पेस्ट टाकूया। बघू शकता आपण अद्रक लसूणचं पेस्ट टाकलेलं आहे। त्याला छान परतून घ्यायचं आहे। आणि जे मसाले आपण काढलेले होते ते सगळे त्यामध्ये टाकून द्यायचे। मसाल्याला छान मिक्स करून घ्यायचे। त्यामध्ये मसाले मिक्स झाले की त्यामध्ये जो आपण टोमॅटो चिरला होता तो टाकून द्यायचा आहे। टोमॅटोला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुमच्या चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। बघू शकता आपण मीठ टाकून घेतलेलं आहे। मीठला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये जे आपण आलू, गोबी आणि मटर धुवून घेतलेले होते ते सगळे टाकून द्यायचे। आता त्याला छान मिक्स करून घ्या। बघू शकता छान मिक्स करत आहोत आपण त्याला। आता ते मिक्स झालेलं आहे। आपण त्यावर आता त्याला झाकून काही वेळ पकू देऊया। जे व्हेजिटेबल्स आपण टाकले ते पकू देऊया। आता काही वेळाने ते चेक करत राहायचं की आपले जे व्हेजिटेबल्स आहेत ते पकलेले आहेत की नाही। थोड्या मिनिटांनी त्याला घुमवत राहायचं आणि चेक करत राहायचं।
परत आता बघू शकता आपले जे मसाला वगैरे आहे म्हणजे व्हेजिटेबल्स आहेत ते पकलेले आहेत. मसाला पण छान असं पकलेला आहे. त्याला छान असं आपण परतून घेतलेलं आहे. आपण जे तांदूळ घेतलेले होते आता ते तांदूळ आपण त्यामध्ये छान टाकून घेऊया. बघू शकता आपण तांदूळ त्यामध्ये टाकत आहोत आणि तांदूळ टाकल्यावर छान त्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे व्हेजिटेबल्स सोबत. छान असं मिक्स झालेलं आहे बघू शकता. आता आपण त्यामध्ये 2 ग्लास असं पाणी टाकलेलं आहे. 2 ते 3 ग्लास असं पाणी टाकून घ्यायचं आहे. आम्ही 3 ग्लास टाकलेलं आहे पाणी आणि छान त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे आपलं कुकर आहे त्याला लावून द्यायचं आहे. आपल्याला 3 शिट्टी होऊ द्यायचे आहेत कुकरचे. जसेच आपले 3 शिट्टी होऊन जाणार भात पकून जाणार. आता आपण बघूयात कढी बनवण्याचे सामग्री. आता आपण बघू शकता आपण याच्यामध्ये छान 2 ते 3 मिरची चिरून घेतलेले आहे. कढीपत्ता आहे, लसूण आहे, जिरा आहे आणि राई आहे, हळद आहे, मीठ आहे. आणि आता त्यामध्ये एक मिक्सरमध्ये थोडंसं दही आणि थोडं बेसन असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता बघूया कढी बनवण्याचं. एक पातेलं ठेवलं आहे. त्यामध्ये आपण 1 बुटलं असं तेल टाकून घेतलेलं आहे. 1 ते 2 बुटले असं तेल आपल्याला टाकायचं आहे त्यामध्ये. आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत. आता आपण बघूयात की तेल गरम झालेले आहे की नाही ते आपण आधी बघायचं आहे. नंतर जे सामग्री आहे ते टाकायची आहे. आधी आपण मिरची टाकलेले आहेत त्यामध्ये. तेल गरम झालेलं आहे बघू शकता. त्यामध्ये मिरची टाकलेली आहेत आपण. आणि जे आपण साहित्य घेतले होते ते सगळे टाकून द्यायचे आहे त्यामध्ये. छान असं चम्मचने त्याला परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटं असं परतून घेतल्यानंतर परतून घ्यायचं त्याला 2 ते 3 मिनिटं. अद्रक लसूणचं पेस्ट असं आपण टाकलं आहे त्याच्यामध्ये बघू शकता. 1 चम्मच अद्रक लसूणचं पेस्ट टाकलेलं आहे. हळद टाकलेली आहे आपण त्यामध्ये. हळदला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जे आपण बेसन आणि दहीला मिक्सरमध्ये ग्राइंड केलं होतं ते सगळं टाकून द्यायचं आहे त्यामध्ये. आणि छान त्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण त्यामध्ये पाणी टाकूया. 1 ग्लास असं पाणी आम्ही त्या कढीमध्ये टाकलेलं आहे. त्यामध्ये आम्ही मीठ टाकलेलं आहे. आता चवीनुसार मीठ असं हे टाकून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता कढी असं उकळी येऊ लागलेली आहे. त्यामध्ये आता आपण सांभार टाकलेला आहे. छान उकळी आली आहे कढी मस्तपैकी. जशीच कढी उकळी येऊ लागली आहे त्याला छान असं परतून घ्यायचं आहे. बघू शकता ते इथे आपली कढी झालेली आहे. आपण गॅस बंद करून देऊया. जशीच कढी उकळी येते तसं बंद करून द्यायचं. आता आपण बघू शकता कुकरचे विसल झालेले आहेत. 3 शिट्टे असे झालेले आहेत कुकरचे. आता आपण कुकर खोलूयात. बघू शकता चमचमीत असा मसाला भात आपला रेडी आहे. मस्तपैकी सुगंध असा येत आहे. मस्त
टेम्पटिंग असा मसाला भात झालेला आहे. छानपैकी आपल्याला मसाला भात मिक्स करून घ्यायचा आहे. नंतर आपण याला सर्व करूया. छान असं टेम्पटिंग असं मसाला भात आणि कढी आपली रेडी झालेली आहे. छान त्याला सर्व करून मस्त स्वाद घेऊ खायचं आहे त्याला. हा आमच्या चॅनलवरचा फर्स्ट व्हिडिओ आहे, तर भरभरून प्रेम द्या आमच्या व्हिडिओला. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन्स ऑन ठेवा आमचे असेच छान छान व्हिडिओज तुमच्याकडे पोचवायला. भरभरून प्रेम द्या आम्हाला आमच्या व्हिडिओवर. बघू शकता किती छान वाटत आहे आपला मसाला भात आणि कढी. आणि यम्मी पण खूप झालेला होता, टेस्टी झालेला होता, तिखट मस्तपैकी झालेला होता. धन्यवाद. अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा.